नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडीमध्ये 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक. ग्रामीण भागात महत्त्वाची बैठक होत असल्यानं प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. राजकोट किल्ल्यावर 60 फुटांचा शिवरायांचा तलवारधारी पुतळा. मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट. आगेंच्या आई आणि पत्नीशी चर्चा करत त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. करुणा मुंडेंनी वांद्रे कोर्टात दाखल केले 3 अर्ज. 60 लाखांची पोटगीची थकबाकी धनंजय मुंडेंनी द्यावी, तसंच मुंडेंकडून धमक्या येत असल्याची दाखल केली लेखी तक्रार. नागपूर जिल्ह्यात 10 मे पासून पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद. सायबर फसवणुकीच्या भीतीनं विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचा निर्णय. केवळ रोख व्यवहार स्वीकारले जातील. पर्यटन विभागाच्या वतीनं महाबळेश्वर बाजारपेठेत कार्निवलला शोभायात्रेला सुरुवात. मंत्री शंभूराज देसाईंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती. महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांची पाठ. अजितदादा गैरहजर राहिल्यानं चर्चा. पंढरपूर घेणार मोकळा श्वास. कॉरिडॉरसह शहराच्या रुंदीकरण आराखड्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चर्चा केली. वर्धा शहरासह जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची हजेरी. काही ठिकाणी तुरळक तर काही भागात जोरदार पाऊस बरसला. भंडाऱ्यात सलग 6व्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यामुळे भात पीक गळण्याची भीती असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संकटाची टांगती तलवार. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील 3 पाळीव जनावरं आणि एका इसमाचा मृत्यू झाला. गोंदियात वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडालं. विद्युत खांब पडल्यानं एका बैलाचाही मृत्यू झाल्याची माहिती. हिंगोलीत सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करायला सुरुवात. 4ही दरवाजे उघडून परभणी शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा. लातूर जिल्ह्यातील 38 गावं आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या झळा. 2 गावं आणि 3 वाड्यांना सध्या 4 टँकरनं पाणी पुरवठा सुरू, तर 33 गावं आणि वाड्यांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा सुरू. जळगाव आढावा बैठकीत आमदार सुरेश भोळे आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांमध्ये रस्त्याच्या कामांवरून जोरदार वाद. कामांचा दर्जा आणि निधीवरून आमदारांचा अधिकाऱ्यांना सवाल. जनतेसमोर माफी मागायलाही अधिकारी तयार असल्याचं वक्तव्य. परभणी उड्डाणपुलावर भीषण अपघात. 2 दुचाकींची समोरासमोर धडक. दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू. परभणीच्या उड्डाणपुलावर अपघाताची घटना. वेगवान घडामोडीनंतर पाहूयात काही बातम्या सविस्तरपणे. पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांना धर्म विचारून मारहाण करणारा हाशिम मुसा आणि त्याचे साथीदार काश्मीरच्याच जंगलात आहेत अशी माहिती समोर येते. स्थानिकांची मदत आणि जोडीला चीननं पाकच्या ISIला दिलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान याच्या जोरावर घनदाट जंगलात सुरक्षा दलाच्या जवानांना मुसा गुंगारा देतोय.